बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर, भाग 16. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत मुंबई गोवा महामार्गावर धुंडरामनं वृषालीच्या मामाच्या मध्यस्थीने 25 एकर पडीक जमीन खरेदी केली. त्यानं त्या जमिनीवर महाराष्ट्र बँकेच्या सहकार्याने फळ प्रक्रिया उद्योग सुरू केला. वृषालीच्या हट्टापायी त्यानं यशवंत फ्रूट इंडस्ट्री असं नाव दिलं. तिथंच त्यानं आपल्यासाठी छोटासा बंगलाही बांधला. ते ठिकाण सावंतवाडीपासून 1 किलोमीटरवर होतं. त्यानं वृषालीला कॉलेजला जाण्यासाठी छोटी स्कूटी घेऊन दिली. मामाही मामीसह त्यांच्या बंगल्यावर राहायला आले. मामाने वृषालीला आपली मुलगीच मानली होती. धुंडरामनं गावी दिनकरला फोन करून कोणी नोकरीसाठी येणार असेल तर पाठवून दे असा निरोप दिला. पण गावाकडून कोकणात यायला कुणीच तयार नव्हते. त्यामुळे शेवटी तिथल्या भूमिपुत्रांनाच त्याने न्याय दिला. वृषालीची नोकरी व त्याचा उद्योग व्यवस्थितपणे सुरू होता. वर्षभरात त्याचा धंदा वाढला. मुंबईपर्यंत यशवंत प्रॉडक्ट्सचे नाव झाले. त्याच्या नफ्याचे प्रमाण वाढले. कारखान्यातला कामगार वर्ग वाढला. वाहनं वाढली. त्याचं काम वाढलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो आपल्या कामात हरवून गेला. त्याच वर्षी वृषालीचे व्यापही वाढले. मामाने तिच्यावर आपल्या शिक्षण संस्थेची जबाबदारी सोपवली. शेजारीच मालवणला त्याने आणखीन एक विद्यालय सुरू केलं. धुंडीरामही तिला संस्थेच्या कामात मदत करू लागला. संस्थाही दिवसेंदिवस विकसित होत गेली. त्यानं आपल्या उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यावर बँकेचं कर्ज भागवत गोरगरीब मुलांसाठी सावंतवाडीस एक चांगलं पण मोफत वसतिगृह बांधलं. त्यामुळं त्याचं नाव चहू दिशांना झालं. व्यापारी व राजकारणी लोकात त्याच्या नावाला दर्जा आला. जसं नाव झालं त्याच गतीनं संपत्तीही वाढत निघाली. पैसा मिळवण्यात तो स्वतःला हरवून गेला. इतकंच नव्हे तर त्याला पाठीमागचा आपल्या गावाकडचा विसर पडला. शिवाय गावाशीही त्याचं काही देणं घेणं उरलं नव्हतं. पण फुरसतीच्या वेळेत आई मात्र त्याला आठवायची. तिची मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढे उभी राहायची. त्याचं मन आगतिक व्हायचं, पण तेवढ्यापुरतंच. काळाचं एक एक पान उलटत निघालं. धुंडराम पक्का कोकणवासीय झाला. आता त्याच्या घरातही त्याच्या संसारवेलीवर कळी उमटली होती. त्या कळीचं नाव त्यानं आपल्या आजोबांच्या नावावरून वैष्णव ठेवलं. त्या लहानग्या बाळात आता वृषालीही स्वतःला हरवून गेली. तो बाळ एक एक पाऊल पुढं टाकत होता. त्याच्या अस्तित्वानं घर भरल्यासारखं झालं. त्या भरल्या घरानं त्याच्या स्मृतीतलं गाव विस्मृतीत गेलं. इकडे गावाला मात्र त्याची सदैव आठवण यायची. कारण शामराव अण्णांची गावातील सत्ता उलटून टाकणारा धुंडीराम एकमेव बहादूर ठरला होता. मास्तर या नावानंच तो लोकांच्या ध्यानात होता. तो लोकांच्या ध्यानात होता तरी माणसं पहिल्यासारखीच होती. ती अजूनही शामराव अण्णांना दबकून होती. सत्ता गेली तरीही शामरावांना गप्प बसला नव्हता. त्याच्या आजूबाजूला भाळवणे, शेटे, आग लावेसारखी असणारी माणसं गावात रोज एक राजकारण शिजवत होती. आता त्याने अण्णांच्या कानात गुप्त सल्ला दिला. अण्णा, आपली सत्ता गेली तरी अजून आपण सत्तेच्या काठावर आहोत. बघा, युक्ती करून आमिष पेरून तिकडचे 3 पंच फुटले तरी आपले 9 होतात. पुन्हा गाव आपल्या ताब्यात येईल. आणि तो मास्तरही गावाकडे येत नाही. त्यानं गावाला गोल केलाय. आता संधी कशी साधायची त्याची आखणी करा. बेरकी अण्णाने राजकारणाचे फासे टाकायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी कासेगावच्या दादा पाटलाच्या मदतीनं भेसळ, पेट्रोल, डिझेल धंद्यात काम करणारी गावातली तरुण पोरं आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. दादा पाटील हा या धंद्यातला किंग होता. त्याच्याच मदतीने जिल्हाभर गावागावात हे 2 नंबरचं जाळं विणलं गेलं होतं. त्यामुळे धुंडरामच्या हाताखाली काम करणाऱ्या तरुणांनी हा व्यवसाय सोडला नव्हता. आता त्यांच्याही रोजगारीचा प्रश्न होता. मध्यंतरी निवडणूक काळात हा सर्वच व्यवसाय थांबला होता. पण पुन्हा दादालाही त्यांची मदत हवीच होती.
त्याच्यामुळं निवडणुकीतले वाद विसरून दादानं त्यांना जवळ केलं. हीच संधी अण्णांनी शोधली. त्याने दादाला शब्द टाकला. दादाही हो म्हणाला. आता धोंडरामच्या मित्रांचं आणि दादाचं सख्य वाढलं नाही. त्याचाच फायदा घेऊन दादानं शामराव अण्णांच्या पार्टीसाठी त्या तरुणांना गळ घातली. धोंडरामनं गावाकडं पाठ फिरून 2 वर्ष होऊन गेली होती. त्याच्या अधिमधी मित्रांना येणारे फोनही बंद झाले होते. त्यामुळे त्याच्या सर्व मित्रांनी पाण्यात राहून माशाशी वैर नको, या न्यायानं दादा पाटलाशी जास्त वाकडेपणा नको म्हणून दादाला काही अटीवर होकार दिला. मानसिंग चौगले हाच सरपंच राहणार असेल तर आम्ही शामराव अण्णांच्या पार्टीत सामील होऊ, अशी अट घातली. दादाच्या मध्यस्थीनं अण्णांनी गावात आपली गेलेली अब्रू भरून काढण्यासाठी ती अट तात्काळ मान्य केली आणि एक दिवस शामराव अण्णांची बैठक घेऊन दादा पाटलांच्या साक्षीनं अखंड शिवाजी पॅनलच अण्णाच्या गटात सामील झालं. भीमा नाईकलाही गावच्या या पंचपदाचा भार झाला होता. त्यामुळे त्याचा दारूधंदा बंद झालेला, जगण्याची भ्रांत पडलेली. अण्णांच्या गटात सामील व्हायला त्यानंही मान डोलावली व लगेच आपला दारू गुत्ता सुरू केला. सगळा दलित समाज आपल्या विरोधात गेला म्हणून अण्णांच्या पार्टीनं त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांना रोजगारावर कामावर सांगायचं बंद केलं. त्यामुळे त्यांचीही गोची झाली. त्यामुळे सोमाजी आढाव पण अण्णांच्या पार्टीत जायला लगेच तयार झाला. मौला मखदूमला तर आपण मूळची पार्टी सोडून विनाकारण अण्णांचा वाईटपणा घेतला असं वाटायचं. त्यामुळं तोही त्यांच्या पार्टीत जायला उत्सुक होता. अशा रीतीने सगळं शिवाजी पॅनलच अण्णांच्या डावपेचाला बळी पडलं. धोंडरामच्या घरच्यांनी गावच्या राजकारणात लक्ष दिलं नाही किंवा धोंडरामला मदत केली नाही. म्हणून अण्णांनी त्याच्या वडिलांची स्नेह वाढविला होता. दौलतीनं मात्र स्वतःच्या 10 म्हशी घेऊन मळ्यात गोटा बांधून स्वतंत्र दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. नव्या पॅनलचं 2रं वर्ष संपत आलं असताना चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अण्णांच्या नेतृत्वाखाली सगळं गाव एक झालं. चावडीवर सगळ्या गावाला गुळाचा खडा आणि लिंबाची 2-2 पानं वाटली गेली. त्या कडू गोड चवीला तोंडात घेऊन सगळ्या पंचांनी अण्णांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठेनं काम करण्याच्या शपथा घेतल्या. दत्तू कैकाड्यानं बँड वाजवला. अशोक गुरुवानं शिंग फुंकलं. महादा नांगरीनं सगळ्यांच्या कपाळाला गुलाल लावला आणि 2 वर्षापूर्वी या गावात चुरशीची निवडणूक झाली होती हे कोणाच्याही ध्यानात राहिलं नाही. सगळ्यांनीच अण्णांच्या नावानं जयघोष केला. त्या जयघोषात धोंडराम मास्तरचं नाव विरून गेलं. गावगाडा नव्या उमेदीनं चालू लागला. तापलेलं गावचं वातावरण शांत झालं. पंचैत्राचं ऊन वाढत निघालं. उन्हाळा तीव्रतेनं जाणवू लागला. पाठीमागच्या वर्षी पण पाऊसमान कमी झालेलं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला रब्बी पिकंही फारशी लाभली नव्हती. तशातच यंदाचा चैत्र ऊन ओकतच संपला. वैशाख सुरू झाला. माणसा बाळाकडे एखादी वळिवाची मूठ तरी ढगातून भरून येईल या आशेनं पाहत होती. त्यांच्या आशेची घोर निराशाच झाली. वैशाखाच्या उन्हानं भाजून काढायला सुरुवात केली. त्यानं माणसांचे चेहरे काळवंडले. उघड्या बुडक्या जमिनीची लाही लाही व्हायला लागली. रानं व सावली देणारी झाडं करपू लागली. झाडांची पानगळ सुरू झाली. त्यामुळे झाडं निष्पर्ण झाली. त्यांना फुटलेली नवी पालवी उन्हाच्या झळीपुढं तग धरू शकली नाही. तीही जागच्या जागी कोमेजून गेली. विहिरीतल्या पाण्यानं विहिरीचे तळ गाठले. खडकातून पाझरणारे उमाळे कोरडे झाले. जेवढे पाणी यायचं ते जनावरांना व माणसांना पिण्यासाठीच लागायचं. आता तेही अपुरं पडलं. मग पिकांना कुठलं पाणी आणायचं? त्यामुळं रानात कुठंतरी विहिरीवर आलेली पिकंसुद्धा जळून गेली. कोणाचा ऊस गेला, कोणाचा भाजीपाला गेला. कुठल्याही रानात धान्याची मूठ पडली नाही. यंदाचा पेरा झालाच नाही. आषाढ निघाला. देहू आळंदीहून ज्ञानेश्वर तुकारामाच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं. गावातली आणि आजूबाजूच्या मुलखातली संत मंडळी पंढरीच्या वारीसाठी त्या दिंडीत सामील व्हायला खांद्यावरच्या भगव्या पताकांना गाठोडी बांधून टाळ मृदुंग वाजवत हरिनामाचा गजर करीत मार्गस्थ झाली. त्यांना गावावर पडल्या दुष्काळाची नाखंत ना चिंता होती. उलट ते म्हणायचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे संतांचं एक ठीक होतं, पण गावातल्या माणसानं त्यांच्या पोटातील भूक स्वस्थ बसू देत नव्हती.
करपणारी रानं अस्वस्थ करीत होती. रानोमाळ ज्यांच्या विहिरीत कुठंतरी पाणी होतं तिकडं बायका माणसं घागरी घेऊन भटकंती करीत होती. उजाडणारा दिवस घागरभर पाणी मिळवण्यासाठीच मावळत होता. हाताला दुसरं काम सुचत नव्हतं. जनावरांना चारा कमी पडू लागला. त्यांच्या पोटाची आबाळ होऊ लागली. गायी म्हैशी आटू लागल्या. दुधावर चाललेले प्रपंच मेटाकुटीस आले. पैसा गाडीच्या चाका एवढा वाटू लागला. शेतकऱ्यांची घरं उजाड झाली. त्यांच्या मालाला गिराईक मिळेना. आता सर्वांचे डोळे मायबाप सरकारच्या मदतीकडे लागले. भाद्रपद संपला. भाद्रपदातल्या उन्हानं कहर केला. त्यानं दुष्काळ अधिकच तीव्र झाला. मग राजकारणी मंडळी जागी झाली. त्यांना जनतेच्या जीवनमरणाचा कंठ फुटला. गावोगावी दुष्काळावर जाहीर सभा सुरू झाल्या. दादा पाटील, आमदार डांगे हेही दुष्काळावर आवाज उठवून शासनानं दुष्काळ जाहीर करावा म्हणून लोकांचा जमाव करू लागले. मोरेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला. त्यात बैलगाड्या घेऊन पंचक्रोशीतला शेतकरी वर्गही सामील झाला. श्यामराव अण्णांच्या नेतृत्वाखाली अखंड शिवपुरी गाव त्या मोर्चात सहभागी झालं. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. पिण्यासाठी पाणी द्या. आमची जनावरं वाचवा. दुष्काळी कामं तातडीनं सुरू करा. पोटाला अन्न द्या. इत्यादी मागण्या मोर्चेकरांच्या वतीनं करण्यात आल्या. मोरेंचं आणि डांगेंचं शेतकऱ्यांच्या पुढं जोरदार भाषण सुरू झालं. दोघंही सरकारच्या विरोधात जमल्या शेतकऱ्यांचा प्रक्षोभ भडकावित होते. मोर्चातलं वातावरण तापत निघालं. व्यासपीठावर बसला दादा पाटील मोरेशी खानाखुणा करून व्यासपीठावरून उठला. तो पुढे जाऊन माणसांच्या गर्दीत जाऊन मिसळला आणि तिथून काही क्षणातच लोकांनी दंग्याला सुरुवात केली. माणसांचा जमाव कचेरीच्या दिशेनं सरकला. त्यांची पोलिसांची झुंबाझुंबी झाली. दंगा वाढला. त्या दंग्यात आमदार डांगे व शेतकऱ्यांचा नेता व्यासपीठावरून उतरून खाली गेले. ते फौजदार मुलानीच्या जवळ गेले. त्यांनी स्वतःला मुद्दाम अटक करून घेतली. त्यांना मुलाण्यानं फाटकाच्या आत नेलं आणि जमलेल्या माणसावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अनेकांची डोकी फुटली. रक्तबंबाळ माणसं सैरावैरा धावू लागली. बैलगाड्या उधळल्या. त्यात कित्येक जण जखमी झाले. बघता बघता मोर्चा पांगला. कचेरीपुढच्या चौकात चपलांचा खच पडला. पत्रकारांच्या गटानं संपूर्ण मोर्चा व घटना कॅमेराबद्ध केली. काहींनी कचेरीत जाऊन मोरे व डांगेच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी पत्रकारांपुढे पोलिसी बळाचा निषेध नोंदवला. रात्री नेते मंडळी मुक्त झाली. त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. नेत्यांच्या गाड्या थेट शहराबाहेरच्या रेस्ट हाऊसवरती गेल्या. तिथं आधीच पोचून दादा पाटलांना नेत्यांच्या मेजवानीचा व विश्रांतीचा पूर्ण बंदोबस्त केला होता. दादाच्या सोबत अण्णा आणि धोंडरामचा पूर्वीचा जिव्हाळ्यातला मित्र दिनकर नांगरेही होता. दिनकरनं मोर्चातल्या सर्व घटना आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. त्यातल्या प्रत्येक घटनेची नोंद त्याच्या मेंदूत झाली होती. त्यामुळे त्याचा मूड बदलला होता. तो उद्विग्न मनस्थितीत होता. तो सर्व घटनांचा सातत्याने विचार करत होता. आजच्या मोर्चात जनतेच्या प्रश्नापेक्षा राजकारणच अधिक होतं. शेतकऱ्यांची घरं दारं जाळून त्यावर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणाऱ्या नेते मंडळीचं त्याला दर्शन झालं होतं. तशातच रेस्ट हाऊसवर हास्यविनोदात नेत्यांची पार्टी चालू होती. त्यात शामरावांनाही सामील झाला. अण्णांच्या शेजारीच दिनकर बसलेला. अण्णांनी त्याला नेत्यांच्या सोबत एक पेग तरी घे अशी विनंती केली. दिनकरची ओळख मोरेबरोबर करून देत अण्णा म्हणाले, दोषी साहेब, ह्यो पोरगा लई कामाचा आहे. त्या मास्तरचा उजवा हात होता. आता दादाच्या धंद्यात असतोय आणि आपल्या संघ मी एकनिष्ठ आहे. त्यावर मोरेंनी त्याला पेग घेण्याचा आग्रह केला. मग त्यानं एक पेग उचलून ओठाला लावला. पार्टी रंगात आली. मोरे दादाला म्हणत होते, दादासाहेब, तुम्ही मात्र आपले दोन्ही वेळचे मोर्चे खूप गाजवलेत. अहो, तुमचं नियोजन झालं म्हणून तरी मोर्चेकरी पेटून उठले, नाहीतर या सरकारला जाग आली असती का? त्यावर डांगे म्हणाले, शेतकऱ्यांना मार खूप पडला आहे.
शेकडो जखमी झाले. याचा मलाही फायदा झाला म्हणायचा. आता मी हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित करीन, आवाज उठवीन. तेवढ्यात रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यानं फ्राय केलेल्या चिकनच्या तंगड्यांचं ताट त्यांच्यामध्ये आणून ठेवलं. त्यातली एक तंगडी उचलून तोंडाला लावत मोरे म्हणाला, घ्या तंगडी, चांगली भाजली आहे. तिकडं शेतकरी उन्हात भाजतोय आणि इकडं आपण कोंबडीच्या तंगड्या भाजतोय. त्यावर डांगे म्हणाले, मोरे साहेब, तुमच्या डोक्यातला शेतकरी निघत नाही. निदान जेवताना दारू पिताना तरी त्या बिचाऱ्याला बाजूला ठेवत जा. त्यावर हसत हसत मोरे म्हणाले, तो बिचारा आहे म्हणून तरी माझं राजकारण टिकून आहे. त्यांच्या प्रश्नावर तर मी आमदार झालो, तेही कोणतीही निवडणूक न लढवता. तसे मध्येच अण्णा म्हणाले, हेला मनाचं डोसकं. राजकारण शिकावं तर ते मोरे साहेबाकडनं शिकावं. मोरे गालात हसला. अजून दादा काही बोलत नव्हता. मुकाटपणे त्याचं पिणं व खाणं चालू होतं. आता मात्र त्याला दारूची जास्त झिंग डोक्यात चढली. तशी बोलायला खुमखुमी आली. तो म्हणाला, साहेब, आमच्या पोरांनी कशी कामगिरी केली. त्यांनी नुसती दंगल केली नाही तर 4 पोलीस पण लाता घालून लोळवलं आणि गर्दीत धूम ठुकली. त्यावर डांगे म्हणाले, अहो, दादा पाटील आहेत म्हणून आपलं राजकारण आहे. आजच्या मोर्चात दादाने अतिशय महत्त्वाचा रोल केला. नाहीतर मोर्चातली हवाच गेली असती. आपली कोणतीही मागणी शासनाच्या कानापर्यंत गेली नसती. निदान आता दुष्काळ तरी जाहीर होईल आणि दुष्काळी कामंही सुरू होतील. त्याचं सगळं श्रेयही आपल्यालाच मिळेल. डांगेंचं हे बोलणं सर्वांनाच पटलं. त्यांच्या बोलण्याचा धागा पकडत शामरावांना म्हणाले, डांगे साहेब, आमच्या गावच्या वशी खिंडीवर पाझर तलावाचं काम तेवढं ह्या दुष्काळी योजनेला घाला. म्हणजे त्याचा फायदा आमच्या तिथं पडीक पडल्या 50 एकर जमिनीला होईल. सगळं करतो, चिंता करू नका. डांगे म्हणाला. बोलत बोलत पार्टी संपली. जेवणं उरकली. सर्व नेत्यांच्या गाड्या आपापल्या रस्त्याला लागल्या. शामरावांनांची जीप शिवपुरीच्या रस्त्याला लागली. पाठीमागं सीटवर बसला दिनकर चांगला स्तंग झाला होता. त्याला दारूपेक्षा सुद्धा दारू पिऊन बरळणाऱ्या नेत्यांच्या विचारांनी तंग केलं होतं. आपली वाट चुकली असल्याची जाणीव त्याला झाली. तो अण्णांच्या जीपमधून मारुतीच्या देवळाजवळ उतरला. तिथं त्याला अंधारात सोडून जीप निघून गेली. आपली दारू उतरल्यावर घरी जावं या विचारानं तो देवळापुढच्या पिंपळाखालच्या दगडी पारावर जाऊन बसला. तो सुन्न झाला होता. त्याचं मन अस्वस्थ होतं. पुन्हा पुन्हा त्याला रेस्ट हाऊसवरचं नेत्यांचं बोलणं आठवू लागलं. तो स्वतःशीच बोलू लागला, साला तो शेतकऱ्यांचा नेता मोरे रांडचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढतोय. दुष्काळ जाहीर करा म्हणतोय. शेतकरी उपाशी मरतोय म्हणून व्यासपीठावरून बोंब मारतोय. आणि रेस्ट हाऊसवरती दारू मटणाची पार्टी झोडतोय. प्रेसवाल्याने आंदोलन उचलून धरलं पाहिजे. ते महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे म्हणून दादा पाटलासारख्या गुंडाला हाती धरून मोर्चाला हिंसक वळण दिलं. आणि तो आमदार डांगे विधानसभेत प्रश्न मांडून शेतकऱ्यांच्या जळत्या संसारावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेणार. आणि आमच्या शामरावांनाला दुष्काळी कामातून होणारा तलाव वशीखिंडीत पाहिजे. का का तर अण्णाची 50 एकर जमीन तिथं आहे म्हणून. तुमच्या राजकारणाच्या रांडाची माणसं नाही ती, गिधाडाची अवलाद आहे. नुसती गिधाड आहेत, गिधाड. आणि ह्या गिधाडांच्या टोळीत आपण सापडलोय. का का तर धोंडीराम नाही. धोंडीराम इथून गेला म्हणून ही अवस्था झाली, आपली बी आणि आपल्या गावाची बी. आता काही झालं तरी धोंडीरामला भेटून इथलं राजकारण सांगितलं पाहिजे. इथं येऊन काही करू शकला तर तोच करेल. दिनकर बडबडतच पारावरून उठला आणि अंधारात चाचपडत घराकडे गेला. तालुक्याच्या ठिकाणच्या मोर्चाचा परिणाम झाला.
त्यापेक्षा आमदार डांगेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून आपल्या जिल्ह्यातले 4 तालुके दुष्काळी जाहीर करून घेतले. लगेच शासनाची यंत्रणा हल्ली. माणसांच्या हाताला काम दिलं पाहिजे म्हणून वशिखिंडीतल्या पाझर तलावाचं काम सुरू केलं. गावातली घरटी माणसं, बायका पोरं दुष्काळी कामावर दाखल झाली. गावातल्या शाळासुद्धा बंद पडल्या. माणसांना रोजगाराच्या बदल्यात गहू ज्वारी मिळू लागली. दुष्काळाचा तडाखा जसा संपूर्ण गावाला बसला तसं धुंडरामच्या घरालाही बसला. धुंडरामच्या मळ्यातल्या विहिरीचं पाणी आटलं. पाण्यानं विहिरीचा तळ गाठला. त्यात जनावरांना व माणसांना पिण्यापुरतं कसं तरी भागत होतं. शिवारातल्या पिकांना पाणी नव्हतं, त्यामुळे सगळी पिकं जाग्यावरच वाळून गेलेली. ऊसाचा फळही वाळला. तो आता जनावरांच्या वैरणीसाठी उपयोगी पडला. तरी पण असणारी वैरण अपुरीच होती. कृष्णेकाठी सरकारने जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली. अनेकांनी जनावरे वैरणीविना मरण्यापेक्षा ती छावणीत सोडली. तिथं पण घरातील एक माणूस अडकून पडला. शिवाय तिथं मिळणारी वैरण ही अपुरीच असायची. सगळा विचार करून दौलतीनं दुभत्या म्हैशींना बाजार दाखविला. एक म्हैस व गाय दुधापुरती सांभाळली. दगड्या धोंड्या ही बैलांची जोडी विकून चालणार नव्हतं. सगळ्या घरादाराचा जीव त्यांच्यात गुंतलेला. 7 जन्माचे सोबते असल्यासारखे त्यांची सोबत वाटायची. गावातली कैक जनावरं वैरणी अभावी खंगून पोट फासळ्याला चिकटून गेली. पण आबांनी दगड्या धोंड्याची बरगडी दिसू दिली नाही. आपल्या भाकरीतल्या अर्ध्या भाकऱ्या त्यांना चारल्या. उभा ऊस कापून त्यांना घातला. आता मात्र आबा खूप दुःखी झाले होते. स्वतःच्याच विचारात हरवून गेल्यासारखे वागायचे. रात्रंदिवस मळ्यातच ठाण मांडून बसायचे. अधूनमधून त्यांचा ऊर भरून यायचा. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंचा फाजर फुटायचा. ते पाहून धुंडरामची आई त्यांना म्हणायची, हे असं का? काय होतंय तुम्हासने? खूप वेळानं ते म्हणायचे, धोंड्या एवढा दगडाच्या काळजाचा का झाला कळत नाही. पोरगं गेलं पण पुन्हा तोंड दाखवायला परत फिरलं नाही. त्यावर धुंडरामची आई म्हणायची, तसं का म्हणता? त्यो दगडाच्या काळजाचा नाही. त्यानं त्याच्या कारखान्याला तुमचं नाव दिलंय म्हणत्यात. मग त्यो आपल्याला कसा विसरला म्हणायचा? आपण दगडाच्या काळजाचं झालो. आपण त्यो जाताना तुम्ही त्याला तोंड दडवलीसा. त्याची बायको वाड्याबाहेर गाडीत बसली होती, पर आपण तिला वाड्यात बी बोलवली नाही. मग काय वाटलं असेल त्याच्या मनाला? सगळी चुकी आपलीच आहे. त्याला काय म्हणायचं आता? या आईचं बोलणं ऐकून आबा ढसा रडायला लागले. रडत रडत आबा म्हणायचे, कशातच काय राहिलं नाही. सगुणाला पोरगं झालं तरी पण पाहुण्यानं तिला इकडं पाठवलं नाही. का? तर म्हण ते सरकार आहेत. म्हण सगुणाच्या माहेरनं खानदानाला कलंक लावला. आमची आबरू गेली. काय म्हणावं या पाहुण्याच्या विचाराला? घर आमचं जळलं आणि धग त्यासनी लागली. त्यावर सगुणाची आई समजूत घालत म्हणायची, त्याला भेटायला म्या पाठवतो दौलतीला. तसे आबा तडकायचे. त्यांचा अहंकार जागा व्हायचा. ते म्हणायचे, जा जा, तसं केलं तर आपण माघार घेतल्यासारखं होयाचं. त्यापेक्षा त्यालाच कवा आईबापाची आठवण होती या बघूया. असं आई आबांचं बोलणं चालायचं. ते दौलती निमूटपणे ऐकत बसायचा. एक दिवस दिनकर सकाळी 6च्या एसटीने गावाबाहेर पडला. तो सायंकाळी 4 वाजता सावंतवाडीस पोहोचला. धुंडरामचा शोध घेत घेत तो रिक्षाने यशवंत फळ प्रक्रिया कारखान्यात पोहोचला. त्याला गेटवरच्या वॉचमननं अडवलं. कोणाला भेटणार आहात असं विचारलं. त्यानं सरळ धुंडरामचं नाव घेतलं. त्याच्या तोंडातून धुंडरामच्या नावाचा एकेरी उच्चार ऐकून वॉचमन गोंधळला. तरीही त्यानं नाव लिहून द्या म्हटलं. वॉचमनने दिलेल्या चिठ्ठीवर दिनकरचं नाव लिहून दिलं. वॉचमन चिठ्ठी घेऊन आत निघून गेला. काही मिनिटातच वॉचमन पाठोपाठ झपाझप पावलं टाकत स्वतः धुंडरामच गेटवर आला. दिनकरला पाहून त्याला खूप खूप आनंद झाला. तो लांबूनच ओरडला, अरे दिनकर,
ये ये अरे कशी आठवण झाली माझी. दिनकर गेट ओलांडून त्याच्या दिशेनं पुढे गेला. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. दोघांनाही खूप आनंद झाला. दिनकरला घेऊन धोंडराम बंगल्यात गेला. बाहेरच्या हॉलमध्ये छोटा वैष्णव रांगत होता. त्याला उचलून घेऊन दिनकरच्या हाती देत धोंडराम म्हणाला, हा आमचा चिरंजीव वैष्णव. याला आजोबांचं नाव ठेवलंय. दिनकरने त्याच्या गालाचा पापा घेतला. तो म्हणाला, अगदी तुझ्यासारखाच झालाय म्हणायचा. खूप गोंडस आहे. तेवढ्यात बाहेर कोण आलं म्हणून वृषाली मधल्या चौकटीत आली. दिनकरला पाहून म्हणाली, अय्या भाऊजी, तुम्ही कशी वाट चुकलात. आता तुम्हाला 8 दिवस सोडणार नाही. असं म्हणत ती हॉलमध्ये आली. दिनकरने वैष्णवला तिच्या हाती दिला. धोंडराम म्हणाला, तू फ्रेश हो, तोपर्यंत वृषाली काही खायला करेल. दिनकर बाथरूममधून फ्रेश होऊन आला. हॉलमध्ये कोचवर बसून दोघा मित्रांच्या गप्पा रंगल्या. जुन्या आठवणींना उजाळा सुरू झाला. वृषालीनं गरम गरम उपीट बनवून त्याच्या डिश दोघांच्या पुढे आणून ठेवल्या. नंतर चहा दिला. चहापाणी घेऊन दोघंही बंगल्यातून बाहेर पडले. धोंडरामनं दिनकरला आपला संपूर्ण कारखाना फिरून दाखवला. त्याची स्वतःची केबिन दाखवली. कारखाना पाहून दिनकर चक्रावलाच. तो सहजपणे म्हणाला, धोंडीराम, तू खूप मोठा झालास. चांगला उद्योग उभा केलास. धोंडराम हसत हसत म्हणाला, अरे आज आपलं मुंबईपर्यंत उद्योगपती म्हणून नाव झालंय. शिवाय महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्षही झालोय. आता लवकरच आणखीन एक उद्योग सुरू करतोय. वाह वाह, मला तुझा अभिमान वाटला. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं. दिनकर अडखळला. कशाचं रे. धोंडरामनं विचारलं. तू तू गावाला विसरलास, हेच वाईट वाटतं. धोंडरामचा चेहरा उतरला. तो म्हणाला, दिनकर, मी तरी काय करणार. तू तू डोळ्यानं माझा व्याप पाहिलास ना. अरे एका क्षणाचीही उसंत नसते. घरच्या आठवणी येतात रे, पण त्या आठवणीवर माझी इथली कामं आणि मिळणारा पैसा मात करतो. माझा नाईलाज झाला बघ. दिनकर काहीच बोलला नाही. पण धोंडरामनं विचारलं, बरं तू एकाएकी कसा काय आलास. या प्रश्नानं मात्र दिनकर गंभीर झाला. तो म्हणाला, धोंडीराम, तू पेपर वाचतोस ना. वाचतो रे, पण आता सर्वच पेपर स्थानिक स्वरूपाचे झालेत. त्यामुळं आपल्या जिल्ह्यातली काही फारशी बातमीच वाचायला मिळत नाही. तरी पण दुष्काळाबाबत काही वाचलं असेलच की. दुष्काळाचं होय, आलंय वाचण्यात. आपल्या गावीसुद्धा त्याची झळ लागली. अरे आपलं गाव खूप होरपळलंय. मुळात आपल्याकडे कोणतीही सिंचन योजना नाही. त्यामुळं आपल्या गावची फारच वाईट अवस्था झाली आहे. दिनकर उदासपणे बोलला. खरंच. गंभीर होत धोंडरामनं प्रश्न केला. मग सरळ बसून दिनकरनं दुष्काळाची सर्वच्या सर्व कथा जशीच्या तशी धोंडरामला सांगायला सुरुवात केली. गावात निवडणूक झाल्यापासून त्या आपली सर्व पार्टी अण्णांच्या एकछत्री अंमलाखाली कशी गेली, माणसं का फुटली, त्यानंतर आलेला दुष्काळ, त्याचं राजकारण, तहसील कार्यालयावर निघालेला मोर्चा, मोर्चातलं राजकारण आणि रेस्ट हाऊसवर नेत्यांची रंगलेली मैफल, या सर्व गोष्टी दिनकरनं त्यांचं जिवंत चित्र उभं करून धोंडरामला सांगितल्या. हे सर्व ऐकून धोंडरामच्या मनाची तगमग झाली. तो उद्गारला, गावात एवढं महाभारत घडलं आणि त्याचा मागमूस मला नाही. खरं तर मीच नालायक ठरलो बघ. पैशाच्या पाठीमागे इतका धावतोय की मला पाठीमागची आठवणच उरली नाही. धोंडराम भावनावश झाला. आता त्याच्या नजरेसमोर त्याचं घरदार, गाईगुरांनी भरलेला मळा, दगड्या धोंड्या बैलांची जोडी, हिरवाईनं डोलणारं शिवार उभं राहिलं. त्यानं उतावळेपणानं विचारलं, दिनकर, आमच्या घरचं कसं आहे रे. त्यावर दिनकरने त्याची घरची सर्व परिस्थिती कथन केली. त्याला म्हणाला, जशी गावची स्थिती तशीच तुझ्याही घरची.
फक्त तुझ्या विहिरीत थोडं पाणी आहे, शेतात वाळलेली का होईना वैरण काडी आहे, म्हणून तुझं घर तग धरून राहिलंय. नाहीतर गावातील काही गरिबांची जनावरं मरून गेली. पुरे झालं दिनकर. आता हे विदारक सत्य ऐकण्याची माझी शक्ती संपली रे. आता मला गावी आलंच पाहिजे. मी येणार. मी मोकळा येणार नाही, गावाला दिलासा देण्यासाठी येणार. गावातल्या माणसांना धान्य आणि जनावरांना वैरण घेऊन येणार. पुन्हा एकदा गावाला दाखवून देणार की गावाला आधार देणारा मास्तर अजून जिवंत आहे. असं धोंडराम भावनावश होऊन म्हणाला. खरंच तू ये, काही दिवसांचा वेळ काढून ये. आपली फुटलेली माणसं आपण परत घेऊया. सरपंच मानसिंग चौगले अजूनही आपलाच आहे. अरे, लोकांचाच नाईलाज झाला म्हणून अन्नाचं फावलं. आपण सगळं बदलून दाखवू, तू चिंता करू नकोस, असा आत्मविश्वास धोंडरामनं व्यक्त केला. कारखान्याच्या ऑफिसमधून दोघेही उठले. दुपार झाली होती. पुन्हा दोघं बंगल्यावर आले. मामा मामी पण बाहेरून आले होते. मामाने दिनकरला ओळखला. मामांची गप्पा गोष्टी झाल्या. उर्शालीनं रुचकर मासा बनवला. एकाच डायनिंग टेबलवर जेवणाची पंगत बसली. जेवतानाही गप्पा सुरू झाल्या. धोंडरामनं गावाकडच्या दुष्काळाची सर्व कथा वृषालीला सांगितली. तो तिला म्हणाला, आज 7 तारीख. आपण 11 तारखेला मामा मामी वैष्णवसह सर्वजण गावी जायचं. जाताना 15 ट्रक गवत आणि 2 ट्रक धान्य घेऊन जाऊ. उद्या दिनकर परत जाईल. तिथं जाऊन धान्य व वैरण वाटण्याची व्यवस्था करेल. असा आपला सर्व कार्यक्रम त्यानं वृषालीला सांगितला. हे ऐकून दिनकर व वृषाली खुश झाले. त्यांना धोंडरामची योजना आवडली. ती सर्वांनीच उचलून धरली. आपला होणारा हेलपाटा वाया गेला नाही याचं समाधान दिनकरलाही मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेला दिनकर दुपारपर्यंत गावी पोहोचला. तो पहिल्यांदा धोंडरामच्या घरी गेला. आबा आई घरीच होते. दौलती शेतावर गेलेला. त्यानं आई आबांना धोंडराम येणार असल्याची खबर दिली. तो कसा तयारीने येणार आहे हेही सांगितलं. त्याच्या सावंतवाडीतल्या कर्तृत्वाची कथा ऐकवली. हे ऐकून केवळ आईच नाही तर आज आबाही पहिल्यांदाच आनंदी झाले. पोरग्याची लागलेली ओढ त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. दोघांनाही आपला नातू बघण्याची ओढ लागली. आईनं पुन्हा पुन्हा छोट्या वैष्णवबद्दल विचारलं. तिनं दिनकरच्या हातावर साखर ठेवीत म्हटलं, देवासारखा आलास, चांगली खबर आणलीस. आता आबांचं पूर्ण परिवर्तन झाल्याचं समाधान घेऊन दिनकर वाड्यातून बाहेर पडला आणि आपल्या प्रत्येक मित्राला भेटत निघाला. त्याच्या मित्रांच्यात पुन्हा चैतन्य उफाळलं. फुटलेल्या पंचांची मनं बदलली. सरपंच मानसिंग चौगुलेनं चावडीवरच त्याच्या स्वागताची तयारी केली आणि उभं गाव आपल्या मास्तरच्या वाटेवर डोळे लावून बसलं. 11 तारीख उजाडली. गावावरची उन्हं चढत निघाली. नेहमीप्रमाणे सारं गाव सकाळच्या प्रहरी एक पारखी कामावर गेलं. दुपारचा सूर्य डोक्यावर आला तशा गल्लीबोळात त्याच्या झळा लागू लागल्या. त्या झळाने कुत्री, मांजरं, कोंबड्या, पक्षीसुद्धा सावली मिळेल तिथं बसली. माणसं घराच्या पडवीत सावली धरून विसावली. सगळं गाव सामसूम झालं. धोंडराम दुपारी 4 येईल अशी बातमी होती. तोपर्यंत उन्हाचा मार चुकवण्यासाठी माणसांनी घर धरलं. एक पारखी कामावर गेली माणसं उन्हानं हैराण होऊन दुपारीच घराकडे आली. चावडीवर मानसिंग चौगले आणि पंचमंडळी बसून होती. कोणी गादी तक्क्यावर कलंडली होती, कोणी खुर्च्यात बसून पेंगत होते. त्याचवेळी शामराव अण्णांच्या वाड्यावर गावचं पोलीस पाटील, महादू वस्ताद, शंकर शेटे, आप्पा भाळवणे, बाबू आगलावे, बाबू बाबर इत्यादी मंडळी अण्णांच्या वाड्यात बैठकीवर बसली होती. बाजूस बाजीराव पण बसला होता. सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता दाटलेली. त्यांची खलबतं सुरू झाली. आज गावात मास्तर येणार आणि म्हणून त्याची पार्टी पुन्हा एक झाली. यावर चर्चा सुरू होती. त्यातून अण्णा म्हणाले, कुणाचं काय बी कशाला ऐकतासा? त्या दिन्या नांगरेनं गावात नुसत्या वावड्या सोडल्यात. माणसं बी खुळ्यावानी वाऱ्याच्या पाठीमागे लागल्यात. 2 वर्ष मास्तरनं गावाकडं पाठ फिरवून बी बघितलं नाही
आणि तो आत्ता कशाला येतोय? त्यावर शेटे म्हणाले, अण्णा वावडी नाही, खरंच आहे. त्यो मोकळा येणार नाही, जनावरांना वैरण आणि माणसाने धान्य घेऊन येणार आहे म्हण. तसा महादू वस्ताद म्हणाला, त्यो काय बाजीरावाचा बेटा लागून गेला होई? त्याचा बाप त्याला घरात घ्यायची पंचायत. त्यानं रणकी बाय केल्यापासनं त्याच्या बानं गावात तोंड बी दावलं नाही. त्यावर पोलीस पाटील म्हणाला, बघूया की, घोडा मैदान लांब नाही, आज रात्रीपर्यंत येणार आहे म्हणतात, कळलंच की. तसा बाबू आगलावे म्हणाला, म्या आपली चावडीजवळ बातमी काढायला थांबतो, काय बातमी येते या ती तुम्हाला सांगायला येतो. असं म्हणून बाबू आगलावे उठला व अण्णांच्या वाड्यातून बाहेर पडला. धुंडरामच्या घरात ही घाई गडबड चालली होती. आई आबाने आपल्या पोरग्याचं सून नातवासह स्वागत करायचा निर्णय घेतला होता. तसा निरोप सगुणाला देऊन आबा आले होते. सगुणाच्या नवऱ्याची व सासऱ्याची समजूत घातली होती, त्यामुळे सगुणाही आज नवऱ्याबरोबर येणार होती. दौलतीनं वाड्याला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं. आईनं अंगणातल्या तुळशीजवळ हळदी कुंकवाची नक्षी रेखली. सर्व घर कसं झाडून जिथल्या तिथं स्वच्छ करून ठेवलं होतं. आबानी मळ्यातून आणलेली बैलगाडी वाड्यासमोर सोडली होती. तिथं दोन्ही चाकांना बांधलेल्या दगड्या धोंड्याच्या गळ्यात घुंगरांचे चाळ घातले होते. त्यांच्या अंगावर पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरांचं नक्षीकाम असल्या झुली पांघरल्या होत्या. चावडी जवळूनच आबा आपल्या मास्तरचं कुटुंब बैलगाडीतून बसवून आणणार होते. आईनं पंचारती तयार करून ठेवली होती. जेवढं म्हणून तिला करता येत होतं तेवढं तिनं मायेच्या ममतेनं केलं होतं. ही घरातली धावपळ चालू असताना धुंडराम आपल्या जीपमध्ये बसून आपल्या कुटुंब कबिल्यासह आला. त्याच्या पाठोपाठ 15 ट्रक वैरणीचे व 2 ट्रक धान्याचे आले होते. तो सर्व ताफा गावाबाहेरच्या हुतात्मा स्मारकाजवळ येऊन थांबला. धुंडराम वृषालीसह आपल्या बाळाला घेऊन गाडीतून पाय उतार झाला. तो स्मारकाच्या स्तंभाजवळ गेला. गुडघे टेकून त्यानं स्मारकाला नमस्कार केला. तो वृषालीला म्हणाला, हे स्मारक ही माझ्या घराण्याची थोरवी आहे. तिनंही नमस्कार केला. तिथल्या मातीचं बोट त्यानं बाळाच्या कपाळाला अंगारा लावावं तसं लावलं. मामा मामींनीही स्मारकाला हात जोडले. पुन्हा सर्व ताफा गावात शिरला. गावाची वेस ओलांडून तो मारुती चौकात आला. तिथल्या डाव्या बाजूच्या दगडी शाळेकडे त्याचं लक्ष गेलं. शाळा रिकामीच होती, पण 4-5 शिक्षक मात्र बाहेरच्या व्हरांड्यात गप्पा मारीत बसले होते. शाळेवरच्या कौलांचं छत वाकलं होतं. ती शाळा बघून त्याला आपले साताप्पा कांबळे गुरुजी आठवले. त्याला आनंदराव मास्तर आठवले. बालपणीच्या गमती जमती आठवल्या. पण हे सर्व क्षणभरच, कारण त्याची नजर उजव्या बाजूच्या देवळासमोरच्या पिंपळावर गेली. तो पिंपळ बघून त्याच्या पोटात कालवा कालव झाली. जो पिंपळ डेरेदार पानांनी भरलेला वाऱ्यावर सळसळत असायचा, त्याच पिंपळाला आज एकही पान दिसत नव्हतं. त्याच्या सावलीत पारावरती उन्हाची जिथं माणसं विसावलेली असायची, त्याच पाराशेजारी मरणाला टेकलेली 2 मरतुगडी जनावरं जाणारा जीव फासक्यात धरून धापलत बसली होती. धुंडराम गाडीतून उतरला. उदासपणे त्यानं वरपर्यंत पिंपळावर पाहिलं. याच पिंपळावर कावळ्यांची शाळा भरायची, पण आज त्याच्या त्या उंच गेल्या फांदीवर एकच कावळा मख्खपणे बसून होता. कदाचित त्या दिवशी आपण पाहिला तोच तो कावळ्यांच्या शाळेचा मास्तर असावा, पण आज मास्तर एकटाच उरला दिसतोय. क्षणभर त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. वर आभाळात पिंपळावरती 4 गिधाडं घिरट्या घालत होती, पण त्या मास्तरला त्याचं भानच नव्हतं. धुंडरामनं त्या मास्तरच्या रूपात स्वतःला पाहिलं. तो त्या गिधाडांच्या दिशेनं पाहत स्वतःशीच पुटपुटला, साल्यांनो, मास्तर एकटाच असला तरी तुम्हाला पुरून उरेल, आणि आता मास्तर एकटा राहणार नाही, त्याची शाळा पुन्हा भरेल. असं म्हणत तो जीपमध्ये बसला आणि त्याचवेळी धावत भीमा नाईक त्याच्या जीपजवळ आला. तो गाडीतून पुन्हा उतरला. त्यानं भीमा नाईकला मिठीत घेतला. भीमाला आनंदाश्रूंचे भरतं आलं. तो धुंडरामला म्हणाला, मास्तर, 7 जन्माचं पांग फिटलं. तुम्ही येणार हायसा हे मगाशी मला कळलं आणि धावत रानाकडनं घराकडं आलो.
भीमाला बाजूला करीत धोंडरामनं विचारलं, भीमा, कसा आहेस? काय करतोस? भीमा म्हणाला, काय करणार मास्तर, पहिलाच धंदा करायला लागलोय. त्यो पण दुष्काळानं बंद पडला म्हणून तलावाच्या कामावर जातो या. ठीक आहे, होईल सर्व व्यवस्थित, बघू काय करायचं ते, असं म्हणून भीमाला त्यानं आधार दिला. तेवढ्यात धुंडराम आल्याची बातमी चावडीपर्यंत गेली. तसा चावडीकडून पंचमंडळींचा व गावकऱ्यांचा घोळका देवळाकडे आला. मानसिंग चौगलेनं धुंडरामला हार तुरे दिले, त्याला फेट्टा बांधून त्याच्या बायकोला चोळीचा खण नारळ दिला. माणसांची गर्दी वाढत निघाली. 17 ट्रकांची रांग बघून गावकरी अचंबित झाले. त्यांनी धुंडराम मास्तरच्या नावानं जिंदाबाद सुरू केला. गावातले दत्तू कैकाड्याचे वाजंत्री आले. बाबू नांगरे हलगी घुमकं घेऊन आला. गुरुवानं तुतारी आणली. एकच जल्लोष सुरू झाला. त्याला भेटायला माणसांची गर्दी त्याच्या अंगावर पालथी पडली. त्या गर्दीत सोमाजी आढाव होता. त्याचे सर्वच मित्र होते. गावातल्या आया बहिणी होत्या. एकने एक माणूस गोळा झालं होतं. बातमी काढायला बाबू अगलावीही त्यांच्यात मिसळला होता. धुंडराम पिंपळाच्या पारावर चढला. माणसानं हात जोडून म्हणाला, मायबाप हो, मला ही शक्ती या गावच्या पांढरीनं दिली, इथल्या हनुमंतानं दिली. बुवा हाजी पीर पावला मला, अष्टभुजा प्रसन्न झाली. शंभू महादेव पाठीवर उभा राहिला. म्हणून या गावचं ऋण फेडण्यासाठी खारीच्या वाट्याची मदत घेऊन आलोय मी. मला मिरवणूक नको, काही नको, मला तुमचं उदंड प्रेम द्या. या गावच्या मातीत माझी नाळ पुरली या मातीशी कधी बेईमान होणार नाही मी. असंच एकजुटीनं राहा हीच विनंती करतो. माणसाने टाळ्यांचा कडकडाट केला. त्या कडकडाटातच घुंगरांचा आवाज त्याच्या कानावर आला. तो त्याला परिचित वाटला. त्यानं मान वर करून आवाजाच्या दिशेनं पाहिलं. आई, आबा, दौलती दगड्या धोंड्याची बैलगाडी घेऊन आले होते. बैलगाडी पिंपळाखाली गर्दीतून वाट काढीत काढीत आली. त्याच्याजवळ येऊन थांबली. आबा पुढे आले. बाप लेकांची उरभेट झाली. आबांच्या दगडी काळजाला पाझर फुटला. बापाच्या उदंड प्रेमात तो चिंब भिजला. पुन्हा आईनं त्याला जवळ घेतला. त्याच्या तोंडावरून तिचा मायेचा हात फिरला. त्याच्या गालावर तिची बोटं मोडली. हे सर्व वृषाली तृप्तपणे पाहत होती. आबाने वृषालीच्या हातून नातवाला आपल्याकडे घेतला. आईनं नातवाच्या अंगावर लिंबू फिरवून बाजूला फेकला. आबांच्या हातून तिनं बाळाला आपल्याकडे घेतला. तिच्या डोळ्यातला मायेचा पूर नातवाच्या गालावर ओसंडला. धुंडरामनं वृषालीच्या मामा मामीची ओळख करून दिली. तो मानसिंगला म्हणाला, सरपंच, कृपा करून मिरवणूक नको. दुष्काळात ते शोभणारं नाही. या सर्व गाड्या तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. यातली वैरण घरटी द्या. तांदळाची पोती घरोघरी पोचवा. मी आता बैलगाडीतूनच घरी जातो. असं म्हणून त्यानं आपल्या जीपची किल्ली दिनकरच्या हाती देत म्हटलं, तू मामा मामींना घेऊन ये, आम्ही आबांच्या बरोबर चलतो. धुंडरामनं अंगात मखमली कुडता पायजमा धारण केला होता. त्याच्या डोईवर आज गावानं भगवा फेटा बांधलेला होता. त्यामुळे तो अधिकच रुबाबदार दिसत होता. त्यानं गाडीत चढून दौलतीकडून बैलाचा कासरा हाती घेतला. मोरपंखी पैठणी नेसली त्याची पत्नी वृषाली त्याच्या शेजारी बावकाडाला धरून उभी राहिली. वैष्णवला घेऊन आई गाडीत बसली. आबाही पाठीमागे बसले. दौलती जीपमध्ये जाऊन बसला. तेवढ्यात माणसांच्या गर्दीतून वाट काढीत काढीत सगुणाई आपल्या नवऱ्यासह बाळाला घेऊन आली. गर्दीतून तिनं त्याला दादा म्हणून हाक दिली. आता तर आनंदाला उधाण आलं. त्यानं सगुणाकडं पाहिलं. तिच्या नवऱ्यानं नमस्कार केला. त्यानंही हात उंचावून आपल्या दाजीला नमस्कार केला. सगुणाला तो खूप दिवसांनी पाहत होता. ती त्याच्या पाठीवरची. तिच्या उपस्थितीनं त्याला खूप बरं वाटलं. आबांनी आधार देऊन सगुणाला बैलगाडीत घेतली. आईनं तिचंही बाळ आपल्या दुसऱ्या मांडीवर घेतलं. तिचा नवरा दौलतीबरोबर जीपमध्ये जाऊन बसला.
सगळं कुटुंबच दाटी वाटीनं बैलगाडीत बसलं. वृषालीनं कपाळावर कुंकवाची चंद्रकोर रेखली होती. तिनं डोईवरचा पदर घट्ट करून कमरेला खोचला. धोंडरामचा आधार घेऊन ती बैलगाडीत उभी राहिली. तिचं खानदानी सौंदर्य सारं गाव बघत राहिलं. डाव्या हातातला बैलाचा कासरा सैल सोडून उजव्या हातातला रंगीत गोंडे लावला चाबूक हवेत उंचावून धोंडराम बैलांना म्हणाला, "धगड्या धोंड्या, चला रे." धोंडरामची साद ऐकून बैल हल्ली. त्यानं पुन्हा एक वेळ गावकऱ्यांना हात उंचावून अभिवादन केलं. दुडक्या चालीवर बैलगाडी निघाली. हजारो नजरा मास्तरच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावल्या. त्या नजरांनी मास्तरला आशीर्वाद दिले. मास्तरने पुन्हा एक वेळ पाठीमागे वळून पिंपळाच्या झाडावर पाहिलं. आता त्या झाडावर आभाळात घिरट्या घालणारी गिधाड दिसत नव्हती. ती गडप झाली होती. पण तो उंच शेंड्यावरचा कावळा मात्र पंख पसरून आनंदानं ओरडत होता. काव 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 करून मित्रांना बोलावत होता. धोंडीरामनं प्रसन्नपणे मान फिरवली. रस्त्यावरचा धुळा उडवीत घुंगराच्या तालावर धावणारी बैलगाडी लोकांच्या नजरेआड झाली. माणसांच्या गर्दीतून बाजूला झाला बाबू आगलावे अण्णांच्या वाड्यात आला. तो सोप्याच्या पायऱ्या चढत म्हणाला, "सरकार, घात झाला म्हणायचा. मास्तर आला तशी तिची सगळी पार्टी पुन्हा एक झाली. त्यांचं जंगी स्वागत झालं. त्यानं गावासाठी 17 ट्रक भरून वैरण आणि धान्य आणलंय. त्याच्या भोवतनं गाव जमलंय सगळं." असं म्हणत तो बैठकीवर टेकला. त्यावर अण्णा शांतपणे म्हणाले, "आता लई विचार करायला नको. आपण बी गावाबरोबर राहूया, तरच आपलं बी राजकारण टिकल. जो टिकल तोच खरा राजकारणी." असं म्हणून अण्णा उठले. बाकीच्यांना म्हणाले, "चला जाऊया." बाजीरावाकडे वळून म्हणाले, "बाजीराव, हारांचं काय?" बाजीरावनं शिरपाला हाक मारली. ढेलजेच्या खोलीतून शिरपा पुष्पहारांची करंडी घेऊनच बाहेर आला. बाबू आगलावेला ते बघून आपल्या गालावर मारल्यासारखं झालं आणि अण्णांच्या राजकारणी मनाचा तळ न घावल्यासारखी बरोबरची माणसं अवाक झाली. धोंडरामच्या वाड्यापुढं बैलगाडी थांबली. वृषालीनं त्याच्या खांद्यावरचा हात काढला. ती पाठीमागं वळून गाडीतून उतरली. आईच्या मांडीवरून तिनं वैष्णवला आपल्याकडे घेतला. सगुणानंही तिचं बाळ घेतलं. तीही बैलगाडीतून उतरली. पाठीमागून आलेली जीप त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. मामा, मामी, सगुणाचा नवरा दीपक, दौलती हे सर्वजण वाड्याच्या तोंडाला जाऊन उभे राहिले. धोंडरामचं कुटुंब बघण्यासाठी गल्लीतल्या आया बहिणी जमल्या. धोंडरामची आई वाड्यात गेली. तिनं चटणी भाकरीचे तुकडे आणले. ते दोन्ही नातवांवरून वसून लेकीवरून उतरून दोन्ही बाजूस टाकले. तेवढ्यात आबा म्हणाले, "अगं, वाड्याच्या उंबऱ्यावर धान्याची आडेसरी भरून ठेव. सुनबाई वाड्यात पहिल्यांदाच येते ना." असं आबा म्हणताच आई पुन्हा वाड्यात गेली. अडेसरीत ज्वारी भरून घेऊन आली. तिनं अडेसरी वाड्याच्या उंबरठ्यावर ठेवली. सुनेला 5 सुवासिनीने हळद कुंकू लावलं. वृषालीला मात्र दरदरून घाम फुटला. तिच्या मनात विचारांचं वारूळ पुन्हा उभं राहिलं. त्या वारुळातून वेदनांचे दंश करून मन घायाळ करणाऱ्या आठवणी मुंगळ्यांच्या रांगेसारख्या बाहेर आल्या. एक एक आठवण जागी झाली. रुबाबदार रणजितसिंह सरनोबत नजरेसमोर उभा राहिला. त्याच्या खांद्यावरच्या शेल्याच्या पदराची गाठ मारून सरनोबतांच्या चिरेबंदी वाड्याचा दगडी उंबरटा ओलांडताना तिच्या पदस्पर्शाने करंडलेले धान्याचे माप तिच्या नजरेत तरळलं. रणशिंगाचे व फटाक्यांच्या आतषबाजीचे आवाज कानात घुमले. चौघड्यांचे आवाज भिंतीवर आपटत होते. लग्नानंतरच्या रणजित बरोबरच्या अनेक रात्री दात विचकून हसत असल्याचा भास झाला. त्या काळात रणजितचं झालेलं अखेरचं दर्शन भुताटकी अंगावर धावून यावी तसं आलं. तेवढ्यात धोंडरामची आई म्हणाली, "सुनबाई, माप ओलांडून आत जावा." वृषाली भानावर आली. तिनं धोंडरामच्या खांद्याचा आधार घेऊन वाड्याच्या उंबरट्यावरचं माप आपल्या बाळासह ओलांडलं. तिच्या पावलाला वाड्यातल्या मातीचा स्पर्श झाला. ती माती तिला उबदार वाटली. सोप्याच्या पायऱ्या चढताना तिनं मनातल्या आठवणी वाड्याबाहेर झटकल्या. आबा पुढं आले.
त्या दोघांनी आई आबांच्या पायांना हात लावून त्यांचे आशीर्वाद घेतले. पाठोपाठ आलेल्या मंडळींनी वाडा भरला. वाड्याला एक नवचैतन्याचं उधाण आलं. घरात पुरणपोळीच्या जेवणाचा बेत सुरू झाला. धुंडीराम, आबा, दौलती, मामा हे सोप्यातील बैठकीवर गप्पा मारत बसले. त्यांच्या गप्पा रंगात आल्या. त्याचवेळी वाड्याच्या दरवाजातून माणसांचा एक घोळका आत आला. त्यात पुढच्या बाजूला शामरावांना त्यांचा मुलगा बाजीराव होते. त्यांच्याबरोबर शंकर शेटे, भाळवणे, वस्ताद अशी बरीच मंडळी होती. त्यांना बघून धुंडरामचं डोसकं सनकलंच. का आलात? हे शब्द उच्चारणार तोच त्या सर्वांच्या हातात हार तुरे दिसले. त्याचे शब्द तोंडातच अडखळले. सोप्यात येत अण्णाच म्हणाले, राम राम मास्तर. त्याला ओशाळल्यासारखं झालं. नाईलाजानं तोही उठला व त्यांना राम राम म्हणाला. आबाने पुढं होऊन अण्णांना अदबीनं बैठकीवर आणलं. बैठकीवर येत अण्णा धुंडरामला म्हणाले, मास्तर, तुम्ही आपल्या गावचं भाग्य आहेसा. भर दुष्काळात तुम्ही गावाला केलेली मदत गावही विसरणार नाही. शिदुबा तुमचं कल्याण करो. गावचा पुत्र असावा तर तुमच्यासारखा असावा. असं म्हणून अण्णांनी त्याला पुष्पहार घातला. अण्णांच्या पाठोपाठ बाकीच्या लोकांनीही त्याच्या गळ्यात हार घातले. त्या हाराच्या ओझ्यानं तो अवघडला. त्याला त्या अण्णांच्या ऋणाचं ओझं असल्यासारखं वाटलं. त्यानं तोही भारावला. त्यानं अण्णांना वाकून नमस्कार केला. आबांनी सर्वांना चहा पाणी दिलं. चहा घेत अण्णा म्हणाले, मास्तर, राजकारण एका दिवसाचं असतं या, पण माणसांची नाती आयुष्यभराची असतात. आणि आता आम्ही पण थकलोय. आता ह्या गावचं भलं बुरं तुमच्यासारखी नवी पोरं बघतात. हे बघून आम्ही धन्य आहे. अण्णा, किती झालं तरी पोरं अजून पोराटकीतच आहेत. तुमचा सल्ला पाहिजेलच की. आबा म्हणाले. शंकर शेटे मध्येच म्हणाला, मास्तर, आता गावात बी पार्टिशन राहिलं नाही. सगळीजण एका विचारानं गावगाड्याचं काम करतात. तुमच्या मानसिंगाला बी आमचा पुरा पाठिंबा आहे. हे ऐकून धुंडरामला आपण काहीतरी चुकतोय असं वाटलं. धुंडराम म्हणाला, अण्णा, मला पण इथल्या राजकारणात रस नाही. मी उद्योग सुरू केला आहे. माझ्या सौचं कॉलेज आहे. इथून पुढं आलो तर पाहुण्यासारखाच येणार. माझं एकच म्हणणं आहे, गावाला कृष्णेचं पाणी आणूया. माझे मंत्रालयात संबंध आहेत. मी तुम्हाला सहकार्य करीन आणि आपणच सगळ्यांच्या एकजुटीवर इथं साखर कारखाना काढूया. धुंडराम सांगत होता. अण्णा मान डोलवत होता. त्यांनाही ते पटत होतं. अण्णा म्हणाले, मास्तर, तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं जा. जुन्या जमान्याचं राजकारण कामाचं नाही. नव्या पिढीनं नव्या वळणाचं राजकारण करावं, हे आता मला बी पटतंय. तुम्ही म्हणशीला तसं करूया. असा अण्णानं शब्द दिला व बैठक उठली. दुसऱ्या दिवशी घरी देवधर्म झाले. सगळ्या गावाला जेवणाचं निमंत्रण गेलं. वाड्यात जेवणाच्या पंक्ती उठल्या. शामराव अण्णांपासून गावकुसाबाहेरच्या वस्तीपर्यंतची सर्व कुटुंब जेवून तृप्त झाली. गाव एकीनं उभं राहिल्याचं समाधान सर्वांनाच वाटलं. 4 दिवस धुंडीराम गावात राहून परत जायला निघाला. त्याला निरोप द्यायला सर्व गावकरी व मित्र जमले. पाणावलेल्या डोळ्याने त्याला घरानं निरोप दिला. त्याच्या कवी मनात शब्द उमटले. या मातीने लळा दिला, गुरुजनांनी ज्ञान दिले. ज्ञानबा तुकोबा इथे भेटला, राऊळाचे भान दिले. इथेच माझा मास्तर झाला, उपकाराचे ओझे झाले. पांग कसे फेडू आई, निघण्याची मज झाली घाई. त्यानं वाकून आईच्या पायावर हात ठेवले. त्याने ते हात तसेच मातीला लावले. त्या मातीची चिमट त्यानं कपाळाला लावली. तो वृषाली मामा मामीसह जीपमध्ये चढला. जीप सुरू केली. त्यानं हात उंचावला. जीपनं गती घेतली. धुळा उडवीत जीप निघाली. त्याची जीप मारुतीच्या देवळापुढं चौकात आली.
त्याची शोधक नजर समोरच्या पिंपळाच्या पानगळ झालेल्या झाडावर गेली. आता त्या झाडाच्या फांद्यावर बऱ्याच कावळ्यांची गर्दी झाली होती, पण त्या गर्दीत झाडाच्या मधल्या उंच फांदीच्या शेंड्यावर तो मास्तर कावळा नव्हता. ती फांदी रिकामीच होती. त्या रिकाम्या फांदीनं तो अस्वस्थ झाला. त्याला अश्रू अनावर झाले. त्याने डोळे पुसले. उर्शालीनं विचारलं, काय झालं? तो म्हणाला, काही नाही. शाळा पुन्हा भरली, पण मास्तरच नाही. उर्शालीला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. तोही मूक झाला. जीपनं गाव ओलांडलं. पुन्हा गती घेतली. गाव पाठीमागं राहिलं. त्यानं बाजूच्या आरशात पाहिलं आणि आरशातलं गाव धुसर धुसर झालं. धन्यवाद. इथे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील सरांच्या मास्तर या कादंबरीची सांगता होत आहे. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.